काल परवापासून काही कुत्रे भुंकत आहे. कुत्रे झुंडीत येतात, पण टायगर एकटाच येतो आणि टायगर शिकार करतो. हे तर फक्त ट्रेलर आहे. मित्रांनो, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मंचावरून एकनाथ शिंदेंनी उच्चारलेले हे शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ माजून गेले. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यकर्त्यांनी घोषणांनी आसमंत दणाणून सोडला आणि विरोधकांकडे या वक्तव्याचा रोख असल्याची चर्चा सुरू झाली. पण प्रश्न आहे की शिंदे यांनी हा इशारा नेमका कुणाला दिला आणि ट्रेलर म्हटल्यावर पुढे अजून काय घडणार आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत या भाषणामागची राजकीय कथा, शिवसेनेच्या वारशाची लढाई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पेटलेला संघर्ष. मित्रांनो, शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणजे फक्त एक कार्यक्रम नसतो, तो शक्ती प्रदर्शनाचा मंच असतो. हजारो कार्यकर्ते, भगवे झेंडे, घोषणांचा आवाज आणि मंचावर उभे असलेले पक्षप्रमुख, अशाच वातावरणात एकनाथ शिंदे बोलायला उभे राहिले. सुरुवातीपासूनच त्यांचा सूर आक्रमक होता. विरोधकांवर हल्लाबोल करताना त्यांनी थेट टायगरची उपमा स्वतःच्या भूमिकेशी जोडली. खरं सांगायचं तर गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता केवळ राजकीय राहिलेला नाही, तो वारशाचा, विचारांचा आणि अस्तित्वाचा संघर्ष बनला आहे. पण इथेच खरी गोष्ट आहे. शिंदे यांनी फक्त विरोधकांवर टीका केली नाही, तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मुद्दाही पुन्हा समोर आणला. ते म्हणाले की राम मंदिर उभारणे असो की 370 कलम हटवणे असो, ही बाळासाहेबांची स्वप्ने होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही स्वप्ने पूर्ण झाली. त्यामुळे जे लोक आज भाजप सोबत जाण्यावर प्रश्न उपस्थित करतात, त्यांना शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिल्याचे मानले जाते. जरा विचार करा, राजकारणात अनेकदा पक्ष बदलतात, युती बदलतात, समीकरण बदलतात, पण जेव्हा विचारधारेचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा वाद आणखी तीव्र होतात. आणि याच मुद्द्यावरून शिंदेंनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करण्यात आली. इतकंच नाही तर बाळासाहेबांच्या वारशावरही त्यांनी थेट भाष्य केलं. आणि यानंतर जे घडलं ते आणखी चर्चेचा विषय ठरलं. रक्ताचे असणं म्हणजे वारसदार नाही, हे एक वाक्य सभागृहात घुमलं आणि त्याची चर्चा लगेच राजकीय वर्तुळात सुरू झाली. मित्रांनो, या एका वाक्यातून शिंदेंनी एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा दावा होता की शिवसेना ही कुणाच्या मालकीची जमीन नाही, कुणाच्या नावावरचा सातबारा उतारा नाही. शिवसेनेचा खरा वारसदार तोच जो बाळासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे नेतो. आता प्रश्न असा पडतो, शिवसेनेचा खरा वारसदार कोण? हा प्रश्न गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. एकीकडे उद्धव ठाकरे गट आहे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा गट. दोघेही स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार म्हणतात. विशेष म्हणजे भाषणादरम्यान शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की काही लोक आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, आमच्यात काळ्या लावण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही टीम म्हणून काम करतो. या विधानातून महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून आला. मात्र भाषण फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप पुरतं मर्यादित राहिलं नाही. शिंदेंनी शेतकऱ्यांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. बळीराजा हा राज्याचा मायबाप आहे आणि राज्याची तिजोरी ही शेतकऱ्यांसाठी आहे, असं ते म्हणाले. खरं सांगायचं तर महाराष्ट्रात सध्या एल निनोचं सावट, हवामानातील बदल आणि शेती समोरील अनेक आव्हान आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी हा राजकारणाचा सर्वात महत्त्वाचा विषय ठरतो. आणि म्हणूनच भाषणाच्या शेवटी शिंदेंनी विकास, शेतकरी आणि संघटन विस्तार याचा उल्लेख करत स्वतःच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक मजबूत झाल्याचा दावा केला. तर मित्रांनो, एका बाजूला टायगरची गर्जना, दुसऱ्या बाजूला वारशाची लढाई, एका बाजूला बाळासाहेबांच्या विचारांचा दावा, तर दुसऱ्या बाजूला राजकीय वास्तव. एकनाथ शिंदे यांचे हे भाषण केवळ भाषण नव्हते, तर ते आगामी राजकीय संघर्षाची झलक असल्याचे अनेकांचे मत आहे. आता खरा प्रश्न तुमच्यासाठी, तुमच्या मते शिवसेनेचा खरा वारसदार कोण? आणि एकनाथ शिंदे यांचं भाषण, कुत्रे भुंकतात, टायगर शिकार करतो, हे वक्तव्य योग्य होतं का? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.